नमस्कार मंडळी, चला आपण बनवूया आज कढाई पनीर मसाला. कढाई पनीर मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे कॅप्सिकम, ऑनियन आणि पनीर. हे तिन्ही पण मी क्यूब्समध्ये चॉप करून घेतलेले आहेत. आता मी एक कढाई घेतली आहे. कढाईमध्ये मी थोडं तेल ॲड केलं आहे आणि मी आधी भाज्या सगळ्या सॉते करून घेते आहे. त्याच्या आधी मी थोडं गॅस स्लो करते. आता कॅप्सिकम, ऑनियन एकत्र आधी सॉते करून घेऊया आपण. कॅप्सिकम आणि ऑनियन आपल्याला 5 मिनटासाठी छान सॉते करून घ्यायचं आहे. हे आता झालं आहे. यात मी पनीर ॲड करत आहे. पनीर पण आता कॅप्सिकम, पनीर आणि ऑनियन आपण एकत्र सॉते करून घेऊया. पनीर थोडं तुम्हाला फ्राय झाल्यासारखं ब्राउनिश कलरसारखा दिसेल म्हणजे आपलं सॉते झालं आहे असं समजायचं. आता थोडंसं तुम्हाला दिसत असेल इथे कलर थोडं पनीरचा चेंज होईल बघा, ब्राऊन थोडा दिसायला लागेल. तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे. तो 2 टीस्पून इथे मी कढाई पनीर मसाला ॲड करत आहे. कढाई पनीर मसाला मी घरीच बनवलेला आहे. याची रेसिपी मी तुम्हाला परत कधी शेअर करीन. 1/2 टीस्पून इथे मी सॉल्ट ॲड केला आहे. आणि पनीर, कॅप्सिकम आणि ऑनियन एकत्र या मसाल्यांमध्ये आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे. आता हे छान आहे, मसाल्यांमध्ये हे भाज्या मिक्स झालेल्या आहेत. आता आपण एका प्लेटीत काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी थोडं तेल ॲड करत आहे आणि 2 चॉप केलेले ऑनियन आता ॲड करते. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला छान भाजायचा आहे. मी यात आता जिंजर गार्लिक पेस्ट क्रश केलेली आहे आणि ती ॲड केली आहे. आता हे छान कांदा लालसर होईपर्यंत छान भाजायचं आहे. तुम्हाला इथे कलर दिसेलच बघा, कांदा छान भाजला आहे. आता हे रेडी झालं आहे. आता यात मी मसाले ॲड करते. 1/2 टीस्पून हळदी पावडर, 2 टीस्पून काश्मीरी लाल चिली पावडर, 1 टीस्पून मी इथे धनेपूड वापरले आहे, कोरिएंडर पावडर आणि 2 टीस्पून मी इथे कढाई पनीर मसाला ॲड करत आहे. 2 टीस्पून कढाई पनीर मसाला मी ॲड करत आहे आणि मसाल्यांमध्ये छानपैकी कांदा छान परतून घेऊया आपण. आता मी यात एक चॉप केलेला टोमॅटो ॲड करणार आहे. तुम्हाला आता दिसत असेल हे छानपैकी मसाल्यांमध्ये कांदा टोमॅटो मिक्स झाला पाहिजे, यासाठी आपण छान परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपल्याला छान भाजायचं आहे. हे थोडं मला ड्राय दिसते म्हणून यात मी थोडं गरम पाणी ॲड करते. आता थोडंसं छान तेल सुटायला लागलं दिसत असेल तुम्हाला. आता छान तेल सुटले आता यांना, कांदा आणि टोमॅटोला. आता आपण हे सॉते केलेले भाज्या आपण ॲड करणार आहेत आणि भाज्या ॲड केल्यानंतर आपल्याला पूर्ण ती ग्रेव्ही आहे ती भाज्यांमध्ये मिक्स करायची आहे. आता यात मी थोडी हाफ फ्रेश क्रीम ॲड करते. फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतर परत ते भाज्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर लास्टला मी ह्याच्यामध्ये 1 टीस्पून कसुरी मेथी ॲड करणार आहे. कसुरी मेथी आणि गार्निशिंगसाठी मग कोरिएंडरवरून ॲड करणार आहे. आणि अशा प्रकारे आपला कढाई मसाला रेडी आहे.